नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे. जिल्हा न्यायालय भरतीसाठी विधी आणि न्याय विभागाकडून नवीन GR जाहीर करण्यात आलेले आहेत. यानुसार पाहू शकता, विधी आणि न्याय विभागाकडून औरंगाबाद, नागपूर आणि मुंबई विभागासाठी अतिरिक्त लघुलेखक, निम्न श्रेणी मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्याबाबत GR जाहीर करण्यात आलेले आहेत. प्रत्येक विभागासाठी GR जे आहेत याबद्दलची विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहू शकता. याच्यामध्ये औरंगाबाद विभागासाठी सरकारी वकिलांचे कार्यालय, उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद कार्यालयातील लघुलेखक उच्च श्रेणीसाठी 2, लघुलेखक निम्न श्रेणीसाठी 4, लिपिक टंकलेखकसाठी 5 अशा एकूण 11 रिक्त पदांच्या सेवांना 17 मार्च 2024 पासून नियमित पदे उपलब्ध होईपर्यंत बाह्य यंत्रणेकडून घेण्यास मुदतवाढ देण्याबाबत सदर कार्यालयाकरता जे आहे एकूण 13 अतिरिक्त पदांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्याबाबत हा जो GR आहे औरंगाबाद विभागासाठीचा जाहीर करण्यात आलेला आहे. याबद्दलची विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे. पाहू शकता, शासन निर्णय असा आहे की उपसमितीच्या 15 एप्रिल 2024 रोजीच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार सरकारी वकिलांचे कार्यालय, उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद या कार्यालयातील शासन निर्णय 27 जून 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये बाह्य यंत्रणेद्वारे घेतलेल्या लघुलेखक उच्च श्रेणी 2, लघुलेखक निम्न श्रेणी 4 आणि लिपिक टंकलेखकसाठी 5 अशा एकूण 11 रिक्त पदांना सेवांना 17 मार्च 2024 पासून नियमित पदे उपलब्ध होईपर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच सदर कार्यालयाकरता लघुलेखक निम्न श्रेणी 4, लिपिक टंकलेखक 8 आणि सहाय्यक ग्रंथपाल 1 अशा एकूण 13 अतिरिक्त पदांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास शासन मंजुरी देत आहे, म्हणजे शासन मान्यता देत आहे. असा GR जाहीर करण्यात आलेला आहे. अधिकृत GRची लिंक PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. औरंगाबाद विभागासाठी तसेच नागपूर विभागासाठी आणि मुंबई विभागासाठी चेक केली जाऊ शकते. पाहू शकता, याच्यामध्ये मुंबई विभागासाठी आहे किती जागा आहेत. सरकारी वकिलांचे कार्यालय, उच्च न्यायालय, अपील शाखा मुंबई या कार्यालयातील लघुलेखक उच्च श्रेणी 2, लघुलेखक निम्न श्रेणी 1 आणि लघु टंकलेखक 3 अशा लिपिक टंकलेखक 16 अशा एकूण 22 रिक्त पदांच्या सेवा सदर पदावर सरळ सेवेने अथवा पदोन्नतीने नियमित कर्मचारी उपलब्ध होईपर्यंतच्या कालावधीसाठी बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्याबाबत हा GR जाहीर करण्यात आलेला आहे. शासन निर्णय इथे चेक केला जाऊ शकतो. हा जो शासन निर्णय आहे 22 पदांसाठी मुंबईसाठी जी जागा आहेत, मुंबई उच्च न्यायालयासाठीच्या 22 जागा आहेत, याच्यामध्ये ज्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत विधी आणि न्याय विभागाकडून. त्याचबरोबर औरंगाबादसाठी 11 जागा आहेत. त्याचबरोबर पुढचे पाहू शकता, याच्यामध्ये नागपूर विभागासाठीच्या जागा किती आहेत. त्याच्यामध्ये सरकारी वकिलांचे कार्यालय, उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर या कार्यालयाकरता 7 अतिरिक्त लघुलेखक निम्न श्रेणी मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्याबाबत जो GR आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे. शासन निर्णय पाहू शकता. जे एकूणच्या जागा आहेत 11 जागा, 7 जागा आहेत यासाठीच्या या बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणार आहेत नागपूर विभागासाठी. अशा एकूण पाहू शकता ज्या 14 जागा आहेत या औरंगाबादसाठी आहेत. त्याचबरोबर 22 जागा मुंबई विभाग आणि एकूण 7 जागा नागपूर विभागासाठी आहेत. अशा जागाच्या एकूण जागा आहेत ह्या विविध जे खंडपीठ आहेत नागपूर, औरंगाबाद आणि मुंबई या खंडपीठांसाठी उच्च न्यायालयाच्या भरल्या जाणार आहेत. याबद्दलची जी सविस्तर जी जाहिरात आहे ती लवकरच जाहीर करण्यात येईल. शासन निर्णय जो आहे अधिकृत शासन निर्णय चेक केला जाऊ शकतो. अधिकृत वेबसाईटवर जे शासन निर्णय आहेत देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर या शासन निर्णयांची PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, डाउनलोड करून तुम्ही चेक करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.